कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे, तर कोरोनावर मात करण्यासाठी वाईकरांनी कंबर कसली आहे। गुढीपाडव्याचा सण काही दिवसांवर येऊ ठेपला आहे। असं असतानाही वाई बाजारची बाजारपेठ बंद ठेवल्यामुळे रस्ते ओस पडले आहेत। गर्दी टाळण्यासाठी शासनाने राबवलेल्या उपाययोजनेत व्यापारी देखील सहभागी झाले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील टपरीपासून ते कापड दुकानं असे सारे बंद ठेवण्यात आलं आहे। परंतु येथील ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे सर्वत्र पसरलेल्या घाणीमुळे व बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक पुन्हा गावात परत येत असल्याने यावर ग्रामपंचायत कसल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचं, दखल घेत नसल्याचं दिसून येत आहे। मग नागरिकांची चौकशी व तपासणी सुद्धा होत नाही, तर या बंदचा काय फायदा, असा सूर व्यापारी वर्गाचा आहे। वाई ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे येथील सरपंचावर व उपसरपंचावर आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामावर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। वाई बाजार आणि परिसरातील सर्व तमाम जनतेला विनंती आहे की व्यापार 2 दिवस बंद राहणार आहे आणि प्रत्येकाने स्वच्छतेने राहायचं आहे। हे घाण जे कचरा आहे प्रत्येकाने किंवा ग्रामपंचायतीने संबंधित ग्रामपंचायतीने उचलायला पाहिजे, जेणेकरून संसर्गजन्य रोग पसरायला नाही पाहिजे। कारण आपण प्रत्येकाने जर या जातीने लक्ष दिलं तर आपण हा कोरोनाला मात करू शकतो। प्रत्येक व्यक्ती हा तोंडाला मास्क बांधलाच पाहिजे। इथल्या संबंधित डॉक्टरांनी व्यवस्थित सल्ला दिलाच पाहिजे आणि जर आपण प्रत्येकाने या महामारी बिमारीला आपण प्रतिकार नाही केला तर आपलं आयुष्य काही कामी राहणार नाही। म्हणून मी सर्वांना, जनतेना आणि आमच्या सर्व संबंधित व्यापाऱ्यांना सतत 2 दिवस बंद राहणार आहे, तरी सर्वांनी या बंदची नोंद घ्या। काका, तुम्ही सदस्य या नात्याने वाई ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये या घाणीबद्दल आपण चर्चा केली का? हो, चर्चा केली होती। त्या मीटिंग मध्ये मी सांगितलं बी सरपंच उपसरपंचला ग्रामसेवकला की या वाई गावामध्ये एवढं घाण आहे, तुम्ही हे सगळं फेका, तुम्ही लक्ष नाही द्यायले। तर उपसरपंच उस्मान खा चांद खा हे मला म्हणला की तू विरोधी काय, मैं तेरी बात नहीं सुनता। हे घाणमुळं हे बिमारी इथं होऊ बी शकते। पण या बाजाराबद्दल बी मी त्यांना बोललो होतं, पण त्यानं रिक्स घेतलं नाही, बाजार भरल्या गेली। हो, त्याच्यानंतर 5 वाजता पोलीसवाले येऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली आहे। राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नजीकच्या अनेक शहरांमध्ये सापडले आहेत। लोकांच्या सत्व परीक्षेचा हा काळ आहे, तेव्हा कोणतेही निर्बंध लादून घेण्याऐवजी लोकांनी स्वतःहून बंधनं घालून घेतली पाहिजे व स्वच्छता ठेवली पाहिजे, असं आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल ऋणवाल यांनी केलं आहे। कार्तिक बेहरे, अनवर खिची, विदर्भ न्यूज, माहूर।